नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, सीमाताई न्यूजमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। बहिणींनो, आज 11 फेब्रुवारी तारीख झाली आहे, पण लाखो बहिणींच्या मनात एकच प्रश्न काट्यासारखा टोचतोय की ताई, अजून जानेवारीचा हप्ता का आला नाही? फेब्रुवारीचा अर्धा महिना संपत आला आहे, पण ना 1500 रुपये आलेत, ना रखडलेले 4500 रुपये। नक्की सरकार इतका उशीर का करत आहे? निवडणुकीमुळे तुमचे पैसे थांबले आहेत का? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंत्रालयातील अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी तुम्हाला कोणीही सांगणार नाही। आज तुमचं सर्व टेन्शन संपणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जानेवारीचा हप्ता उशिरा येण्याची 3 मुख्य कारणे। बहिणींनो, जानेवारीचा हप्ता म्हणजेच 79वी किस्त उशिरा येण्यामागे 3 मोठी कारणे आहेत। KYC पुन्हा सुरू होणे। जसे की तुम्हाला माहितीये, सरकारने 6 फेब्रुवारीपासून KYC पोर्टल पुन्हा उघडले होते। सरकारला असे वाटते की ज्या बहिणींनी आपली चूक सुधारलीये त्यांनाही जानेवारीचे पैसे मिळावेत। हा सर्व डेटा अपडेट करायला वेळ लागते। निवडणूक आणि आचारसंहिता। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू होत्या। यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या ड्युट्या निवडणुकीत लागल्या होत्या। परिणामी फाईल्सवर सही व्हायला उशीर झालाय। बजेटचे वाटप। फेब्रुवारी महिन्यात नवीन बजेटवर काम सुरू आहे, जेणेकरून तुम्हाला 2100 रुपये देण्याचा रस्ता मोकळा होऊ शकेल। 4500 रुपये आणि जानेवारीचा हप्ता कधी येणार? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नक्की कधी येणार? बहिणींनो, माझे बोलणे नीट ऐका। आज 11 फेब्रुवारी आहे आणि निवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे। मंत्रालयातून मिळालेल्या ताज्या बातमीनुसार 15 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान हप्त्याचा एक खूप मोठा टप्पा सोडला जाणार आहे। या पेमेंट राऊंडमध्ये सर्वात आधी त्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये मिळतील, ज्यांचे स्टेटस सक्सेस आहे। त्यानंतर लगेच त्या बहिणींचा नंबर येईल ज्यांचे 4500 रुपये पेंडिंग आहेत। हे पैसे टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यात जमा होतील, त्यामुळे तुम्हाला 20 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण धीर धरावा लागेल। 20 फेब्रुवारीपर्यंत पैसे न आल्यास काय करावे? जर 20 फेब्रुवारी उलटून गेली आणि तरीही पैसे आले नाहीत, तर समजून घ्या की तुमच्या अर्जात काहीतरी मोठी गडबड आहे। स्टेटस चेक करा। पोर्टलवर जाऊन पहा की तुमचे स्टेटस अपात्र तर झाले नाही ना। अंगणवाडी सेविकेशी संपर्क। तुमच्या अंगणवाडी ताईंना विचारा की तुमचा फिजिकल व्हेरिफिकेशन रिपोर्ट तहसील कार्यालयात जमा झाला आहे की नाही। मी तुम्हाला सुचवेन की तुम्ही तुमचे बँकेचे DBT स्टेटस एकदा पुन्हा तपासून घ्या। अनेकदा बँकेचा सर्व्हर पैसे बाउन्स करतो। ही माहिती मी तुम्हाला यासाठी देत आहे, जेणेकरून तुम्ही घरी हातवर हात धरून बसू नये। माझ्या लाडक्या बहिणींनो, मी जाणते की तुम्ही या पैशांची किती आतुरतेने वाट पाहत आहात। मुलांची शाळा फी असो वा घराचे रेशन, हे 1500 रुपये खूप मोठी मदत असतात। अजितदादांचे स्वप्न आणि मुख्यमंत्री साहेबांचा वादा कधीही अपूर्ण राहणार नाही। जसा पेमेंटचा पहिला मेसेज येईल, मी लाईव्ह येऊन तुम्हाला सांगेन। तुम्हाला जानेवारीचा मेसेज मिळाला का? कमेंटमध्ये मिळाला नाही किंवा मिळाला असे नक्की लिहा आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव सांगा। अफवांवर विश्वास ठेवू नका आणि 20 फेब्रुवारीपर्यंत वाट पहा। योग्य माहितीसाठी सीमाताई न्यूजला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक गरजू बहिणीला शेअर करा। मी पुन्हा भेटेन नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।